जय सेवालाल सर्वांना. तर शंकर पार्वती बनलो होतो, त्यांच्या माळा वगैरे म्हणे ते महाराज म्हणे की नदीत वगैरे टाकून दे जा म्हणून. मग ते प्रस वगैरे मध्ये घेतलं. ते ड्रेस जे शिवला होता याच्यावरची ओढणी नाही आहे म्हणून हे साधीवालीच ओढणी घेऊन घेतली. कारंजाला पोचल्यानंतर असं वाटलं की मग ओढणी वगैरे पहिले घेऊन घ्या म्हणून पहिले जे मी पूर्ण रस्ता घेत आहे, जे म्हणजे जे नवीन आहे त्यांना समजून जाईन की कुठं आहे ते दुकान. हे बरेच मुलींनी मला मेसेज केलं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मी. हे दिल्ली वेस्टच्या समोरासमोरचा रस्ता आहे, म्हणजे जे कारंजात राहते त्यांना लवकरच लक्षात येऊन जाईल म्हणून. इथून पुढे पैदल जायचं होतं. आता इथं ड्रेस वगैरे रेडीमेड पण भेटते. इथं या गल्लीत गेलं की इथं सर्वच कपडे वगैरे घड्याळपासून तर बॅगपर्यंत कानातले वगैरे सर्वच मिळून जाते. पण मला कापड घ्यायला जायचं होतं म्हणून मी पुढे पुढे जात होती. आता मी तुम्हाला सर्वच दुकानं दाखवत आहे एक एक. व्हिडिओ काढत असताना सचिनला फोन आला होता म्हणून ते फोनवर बोलायला लागले होते म्हणून मोबाईल मी पकडून घेतला होता. आता मी ज्या दुकानावरून ड्रेसचा कापड घेत असतो मी त्याच दुकानाला पाहत पाहत चालली होती. ते दुकान थोडं आतमध्ये आहे. आता ही दुकानावरून माझी बहीण आणत होती म्हणून मला आठवण आहे की हे दुकान कुठं आहे. त्यांचं गोदाम आहे इकडं आणि दुकान तिकडं आहे. तर इथं फक्त ड्रेस कापड आणि पॅन्ट कापड ठेवतात. म्हणून पहिले त्यांना मी म्हटलं की मला ओढणी घ्यायची आहे म्हणून मी ओढणीच्या दुकानावर इकडे चालली आली होती. इथं फक्त देवाय वगैरेला जे सामान लागते ते भेटते. ड्रेसचे कापड वगैरे पण भेटतात, पण तिकडे सर्व राहतं त्यांचं. इथं लेसपासून सर्व एकूण गोष्टी भेटतात. लेस, ओढणी वगैरे, ब्लाऊजला लागणारं पूर्ण साहित्य वगैरे सर्वच भेटतं इथं. अस्तरपासून त्यांची झुमके वगैरे सर्व. तर मी ओढण्या बऱ्याच पाहिल्या, पण ते एकदम पॅन्टवर जशी पाहिजे तशी. तर ते तिचे दादा पण मला म्हणायला लागले की म्हणे की मी तुमचे ब्लॉग वगैरे पाहत असतो म्हणे. मग मला ते चांगलं वाटायला लागलं. इथं स्टोन वगैरे, मेहंदी वगैरे सर्वच भेटते. जास्त करून अस्तर वगैरे सर्वच ठेवतात ते. अशा नेटच्या वगैरे पण ओढण्या असते, पण मला जशी ओढणी पाहिजे होती तशी तिथं भेटली नाही. तर मी पुढच्या दुकानात आली जिथं खूप जास्त गर्दी होती म्हणून तिचा व्हिडिओ वगैरे मी काही एवढा घेतला नाही. तिथं रस्त्यात माझी मैत्रीण भेटली, तर पहिले तिच्यासोबत बोलून घेतलं. मग आलो आम्ही त्याच ड्रेस कापडच्या दुकानावर जिथं पहिले आली होती. तर मी बरेच कपडे वगैरे काढून दादाला दाखवायला लावले. तर ते मला जे जे पाहायचं होतं ते मी सर्व पाहून घेतलं. मला जे पाहिजे होते ते मी घेऊन घेतलं. नंतर तुम्हाला माहीतच पडेल मी काय घेतलं होतं म्हणून. त्याचा बी व्हिडिओ मी कापताना वगैरे टाकणारच आहे. मग आम्ही तिथून निघून गेलो जे जे पाहिजे. आता हे दिल्ली वेज 7 वर्षानंतर झालं आहे. मी तुम्हाला पहिले व्हिडिओत सांगितलेलं आहे. मग तिकडून माझं माल वगैरे घेतलं. मग आम्ही निघालो घरी. हे माळा टाकायची विसरली होती म्हणून येता येता रस्त्यात माळा बी टाकून दिली नदीमध्ये. समजलं नाही ते मला मेसेज किंवा कमेंट करा.